नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज आपण क्लास 12 चा पहिला टॉपिक ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स पाहणार आहोत। क्लास 11 मध्ये आपण बघितलंय की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतो तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, त्याची व्हेलोसिटी कशी चेंज होते आणि व्हेलोसिटी चेंज झाली की ऍक्सिलरेशन काय होतं ह्या गोष्टी पाहिल्या। तर रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपल्याला सर्क्युलर मोशन बद्दल माहिती घ्यायची आहे। सर्क्युलर मोशन मध्ये बेसिक सांगायचं झालं तर काय असते, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवर मूव्ह करतो तेव्हा तिथे जे मोशन असतं ते मोशन काय असतं, सर्क्युलर मोशन असतं। तर सगळ्यात पहिले पाहू आपण सर्क्युलर मोशन। सर्क्युलर मोशन म्हणजे काय की व्हेन द ऑब्जेक्ट मूव्हिंग ऑन अ circumference of circle then the motion becomes circular। म्हणजे काय की when the object moving on a circumference of circle then the motion become सर्क्युलर। तर आता आपण काय पाहिलं, सर्क्युलर मोशन। तर आता काय होतं, जनरली सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स असतात। एक आपण काय घेतलं, एक सर्कल घेतला, त्या सर्कलवर एक पॉइंट घेतला आपण पार्टिकल, तर त्या पार्टिकल काय करतोय, या सर्कम्फरन्सवर प्रत्येक मुवमेंटवर त्याची व्हेलोसिटी, त्याची डायरेक्शन काय होत चालली, चेंज झाली। या मुवमेंटवर ही डायरेक्शन, या मुवमेंटवर ही डायरेक्शन, या मुवमेंटवर ही डायरेक्शन, सिमिलरली याच्यावर ही। तर त्या पार्टिकलची प्रत्येक मुवमेंटवर त्याची हे काय होते, डायरेक्शन चेंज होत जाते। तर आपण काय पाहिले, सायंटिफिकली आपण सांगू शकतो की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होत असेल, भले त्याची स्पीड कॉन्स्टंट असेल, स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट जरी असली तरी त्याची डायरेक्शन काय होते, कंटिन्युअसली चेंज होते। आणि आपण सांगतो की व्हेन द डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट चेंज कंटिन्युअसली देन ऍक्सिलरेशन, म्हणजे ती बॉडी काय असते, ऍक्सिलरेटेड बॉडी असते। म्हणजे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिली गोष्ट काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिली की ऍक्सिलरेटेड मोशन असते, बरोबर। आणि दुसरं काय असतं, पिरियोडिक टाइम। पिरियोडिक टाइम म्हणजे जनरली काय की एखाद्या ऑब्जेक्टने जर इथून मोशन सुरू केलं तर तो एका पर्टिक्युलर टाइम मध्ये रिटर्न त्या पोझिशनवर येतो अगेन अँड अगेन, तेव्हा आपण काय सांगू शकतो की पिरियोडिक टाइम झालं। तर लिहून घ्या। तर कायनेमॅटिक्स ऑफ लिनियर मोशन मध्ये आपण जनरली काय पाहिले की लिनियर मोशन मध्ये पाहताना आपण एक डिस्प्लेसमेंट पाहिले, दुसरं व्हेलोसिटी, तिसरं ऍक्सिलरेशन। या तीन गोष्टी आपण लिनियर मोशन बद्दल पाहिल्या। तर सिमिलरली या तीन गोष्टी आपल्याला काय पाहायच्या, अँग्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन साठी पाहायच्या। सांगतो की जेव्हा आपण लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट फाइंड करतो तेव्हा आपण काय सांगतो की एखादा ऑब्जेक्ट एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, बरोबर। हे आपण जनरली मेजर करायचं असेल तर आपण ते मेजर काय करू शकतो, मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये, एकदम स्मॉल असेल तर सेंटीमीटर मध्ये, बरोबर, याच्यात करू शकतो। सिमिलरली जर आपण सर्क्युलर मोशनची गोष्ट जर करायची तर सर्क्युलर मोशन मध्ये जनरली काय होते की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलच्या सर्कम्फरन्सवर मूव्ह करतो तेव्हा तो त्याच्या सेंटर जवळ किती अँगल तयार करतो त्याला आपण जनरली काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट। त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट। म्हणजे कसं की एखादा पार्टिकल हा पार्टिकल ह्या सेंटर पासून जर समजा याने इतकं डिस्टन्स जर कव्हर केलं तर त्याने ऍक्च्युअली किती डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे या सेंटर जवळ त्याने किती अँगल तयार केला, हे काय झालं आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट। तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपल्याला डिनोट करायचं असेल तर आपण डिनोट कशाने करतो, थीटाने। त्याचं जर युनिट आपल्याला पाहायचं असेल तर त्याचं बेसिक युनिट असते आपलं रेडियन, ठीक आहे। आता सेकंड आपल्याला पाहायचं अँग्युलर
व्हेलोसिटी. अँग्युलर व्हेलोसिटी म्हणजे बेसिकली काय असते की तो जो अँगल त्या सेंटर जवळ त्या ऑब्जेक्टने तयार केलाय, त्या बॉडीने तयार केलाय, तर तो किती फास्ट तो अँगल चेंज करतोय. म्हणजे काय झालं, आपण काय सांगतो की व्हेलोसिटी लिनियर मोशन मध्ये गोष्ट करायची तर आपण सांगतो की एखाद्या ऑब्जेक्टने किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, बरोबर. तर सिमिलरली आपण अँग्युलर व्हेलोसिटी मध्ये सांगू शकतो की एखाद्या पार्टिकलने किती अँगल तयार केला एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये. तर आपण काय सांगू शकतो, जनरली अँग्युलर व्हेलोसिटीला आपण ओमेगाने डिनोट करतो. हे लक्षात राहू द्या, ओमेगा. तो ओमेगाचं काय सांगितलं आपण, चेंज इन अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टने किती अँगल चेंज केला एका पर्टिक्युलर टाइम मध्ये. आता मला सांगा, याचे युनिट जनरली आपला असते रेडियन पर सेकंड. ठीक आहे. सिमिलरली आता तिसरा पार्ट आपल्याला पाहायचा जो असतो अँग्युलर ऍक्सिलरेशनचा. अँग्युलर ऍक्सिलरेशनचा आता आपण लिनियर ऍक्सिलरेशन मध्ये काय सांगितलं होतं की एखादा ऑब्जेक्ट किती व्हेलोसिटी, किती स्पीडनी जातो एका पर्टिक्युलर टाइमनी, किती चेंज करतो त्याची स्पीड, म्हणजे आपण काय सांगितलं, ऍक्सिलरेशन, लिनियर ऍक्सिलरेशन. सिमिलरली आपल्याला अँग्युलर ऍक्सिलरेशन मध्ये सांगायचं की एखादा ऑब्जेक्ट किती स्पीडनी त्याचं काय करतोय, अँगल चेंज करतोय एका पर्टिक्युलर टाइम मध्ये. म्हणून आपण अँग्युलर ऍक्सिलरेशनला अल्फाने डिनोट करतो आणि त्याचा बेसिकली फॉर्म्युला असतो डी ओमेगा बाय dt. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt. याला आपण जनरली याचे एसआय युनिट असते रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता पहा, डिस्प्लेसमेंटचे एसआय युनिट जनरली काय असते, मीटर. व्हेलोसिटीचं काय असते, मीटर पर सेकंड. ऍक्सिलरेशनचं काय असते, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं, सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशन यांचं कायनेमॅटिक्स इक्वेशन पाहिलं. आता आपल्याला पाहायचं नेक्स्ट मध्ये की सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सिलरेशन काय असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायचं की रेडियस आणि टँजेंट याच्या अलॉंग वर आपला युनिट वेक्टर काय असतो, म्हणजे आपला ऍक्च्युअली त्या सर्कम्फरन्स वर पार्टिकल कोणत्या पोझिशन वर आहे हे फाइंड करू शकतो. आणि दुसरं, त्या पार्टिकलची ऍक्च्युअली स्पीड किती आहे हे सुद्धा आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. तर लिहून घ्या, युनिट वेक्टर अलॉंग रेडियस अँड टँजेंट. युनिट वेक्टर अलॉंग रेडियस अँड टँजेंट. तर आता आपण काय सांगतो की बघा, आपण एक सर्कल घेतला, बरोबर. त्या सर्कलच्या एका पर्टिक्युलर पॉइंटवर आपण एक पार्टिकल घेतला ज्याला आपण पी ने डिनोट केलं. तर सेंटर पासूनचं त्या पार्टिकलचं डिस्टन्स आपण आर घेतलं. तर आपल्याला जनरली काय करायचं, आर केलं तर आर आता दोन कंपोनेंट्स होतात, एक एक्स एक्सिस सोबतचा कंपोनेंट आणि एक वाय एक्सिस सोबतचा कंपोनेंट. तर आता एक्स एक्सिसचा हा कंपोनेंट आला आणि वाय एक्सिसचा हा कंपोनेंट आला. तर आता आपल्याला जनरली लिहायचंच असलं तर आपण कसं लिहू शकतो, एक लक्षात ठेवायचं की याने काय केलं, एक पार्टिकल घेतला पी, त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वर आपण ठेवला. त्याच्यानंतर आपण काय केलं, तो सेंटर पासून त्याचं डिस्टन्स आर वेक्टर होतं. आता आपण काय केलं, त्या आर वेक्टरचे एक्स कंपोनेंट आणि वाय कंपोनेंट आपल्याला पाहायचे असेल तर एक काम करायचं की थीटा सोबत जी साइड लागून असते त्या साइडला आपण जनरली काय म्हणतो, आर कॉस थीटा. आणि थीटाच्या ऑपोजिट साइड जी असते तिला आपण जनरली काय म्हणतो, आर साइन थीटा. बरोबर. आता काय असते, जनरली युनिट वेक्टर्स जे असतात, युनिट वेक्टर्स म्हणजे असे वेक्टर ज्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू जी असते ती 1 असते आणि त्यांचं काम फक्त काय असते, डायरेक्शन सांगणं काय. आता आपण बेसिकली काय करायचं की त्याचे कंपोनेंट्स लिहून घ्यायचे. तर कंपोनेंट्स कसे येतात, आर वेक्टर इज इक्वल टू आर कॉस थीटा आय, आय म्हणजे एक्स एक्सिस मध्ये, प्लस आर साइन थीटा जे. तर तुम्ही आता इथे पाहू शकता आर आपण कॉमन काढू शकतो. आर घेतला म्हणजे कॉस थीटा आय प्लस साइन थीटा जे. इथपर्यंत आलं. आता काय झालं, तर आता आपल्याला लिहायचंच असेल तर हा आर कंपोनेंट इकडे पण घेऊ शकतो, पण आपण बेसिकली हेच राहू देऊ.
आता ही जी साइड आहे ही साइड काय झाली आपले युनिट वेक्टर झालं. ठीक आहे, युनिट वेक्टरला तुम्हाला ज्या डायरेक्शन मध्ये लिहायचं असेल ते लिहू शकता. कोणत्या कोणत्या बुक मध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली आहे, जसे की याला ई आर म्हणून डिनोट केलेलं आहे. तर तुम्ही आर वेक्टर इज इक्वल टू आर ई आर सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, ई आर सुद्धा लिहू शकता. आता काय झालं, हा आपला आर कंपोनेंट्स दोन कंपोनेंट घेतले, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसचा. तर आता आपल्याला काय करायचं, या आर च्या बेसिसवर त्या पार्टिकलची स्पीड फाइंड करायची, लिनियर व्हेलोसिटी फाइंड करायची. तर आता काय करायचं, नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट लिनियर व्हेलोसिटी. लिनियर व्हेलोसिटीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, ओमेगा नाही लिनियर व्हेलोसिटी ना, v इज इक्वल टू dr बाय dt. आता काय करायचं, सरळ सरळ हा जो पॉइंट आहे, हा जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला काय करायचं, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये डिराइव्ह करायचं. तर जनरली काय आहे ते सांगा, d बाय dt ऑफ r cos थीटा i प्लस sin थीटा j. आलं. आता आपण जनरली काय करू शकतो, r कॉमन बाहेर काढू शकतो. r जर आपण कॉमन बाहेर काढला तर r मध्ये काय आहे, r नंतर d बाय dt ऑफ cos थीटा i प्लस sin थीटा j. इथपर्यंत आलं. आता आपल्याला काय करायचं, पहा इथे वर कंपोनेंट कोणता आहे, थीटाच्या रिस्पेक्ट मध्ये, आणि आपण कोणासोबत डिराइव्ह करतोय, टाइम सोबत. तर थीटाचं टाइम सोबत डिराइव्ह होत नाही, कारण त्या क्वांटिटीज मॅच करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागते, बाय अप्लाइंग चेन रूल अप्लाय करून आपण जनरली काय करू शकतो की v इज इक्वल टू r असाच्या असं राहू दिला तर d cos थीटा अपॉन d थीटा इनटू d थीटा बाय dt i प्लस d बाय d थीटा ऑफ sin थीटा इनटू d थीटा बाय dt j. आलं. आता पहा, आता सोपी गोष्ट आहे. तुम्ही विचार करू शकता की सिंपली cos थीटाचं डेरिव्हेशन काय असते, r आपण असंच राहू दिला तर cos थीटाचं डेरिव्हेशन काय असते, मायनस sin थीटा, आणि d थीटा बाय dt चा आपण डेरिव्हेशन थोडा अँगुलर ऍक्सिलरेशन, अँगुलर व्हेलोसिटी पाहिली होती किंवा अँगुलर डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं, त्याचं काय असतो ओमेगा i प्लस sin थीटाचं डेरिव्हेशन काय आहे, sin थीटाचं डेरिव्हेशन येते cos थीटा इनटू ओमेगा j. इथपर्यंत आलं. इथपर्यंत लिहून घ्या. आता आपण जनरली काय करू शकतो, आपण याच्यातलं काय कॉमन काढू शकतो, ओमेगा सेम आहे तो ओमेगा कॉन्स्टंट काढू शकतो. तर काय येते, इज इक्वल टू r ओमेगा जर कॉमन काढला तर काय येते, मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j. इथपर्यंत आलं. हे काय झालं आपलं व्हेलोसिटीचं. ठीक आहे, लिनियर व्हेलोसिटी जी आपण फाइंड करायची होती त्या पार्टिकल म्हणजे किती स्पीड ना पार्टिकल मूव्ह करतोय हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण काय करतो, हा फॉर्म्युला यूज करतो. तर आता हे करताना आपण काय करायचं, इथे आपल्याला एक गोष्ट अजून पाहायची. हा सर्कल घेतला, या सर्कलचा सेंटर घेतला, एक पार्टिकल घेतला आपण जो की इथे p पार्टिकल. आता काय करायचं, तो पार्टिकल किती स्पीडने चालला हे फाइंड करायचं. तर आता आपल्याला काय करायचं, त्याचं एक लक्षात ठेवायची, याची जी स्पीड असते ती स्पीड नेहमी काय असते, अलोंग द टँजंट असते. बरोबर, अलोंग द टँजंट असते. तर आता जनरली काय करायचं, तर त्या टँजंटचे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस सोबतचा कंपोनंट, जसं आपण या रेडियल वेक्टर रेडियसचा जेव्हा दोन कंपोनंट फाइंड केले होते, एक्स एक्सिसचा आणि वाय एक्सिसचा, सिमिलरली टँजंटचे पण काय करायचे, आपल्याला दोन कंपोनंट फाइंड करायचे. दोन कंपोनंट कोणते, आता यानी वाय एक्सिस सोबतचा अँगल तयार केलाय. आपण काय घेतला, हा v वेक्टर, म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो, v cos थीटा, आणि इथं काय लिहू शकतो, मायनस v sin थीटा. आता तुम्ही प्रश्न विचार केला असेल की या सरनं मायनस sin थीटा काऊन घेतलं, तर पोट्टेव मला सांगा, या साइडला सगळ्या पॉझिटिव्ह असतात, या साइडला सगळं निगेटिव्ह असतात. एक्सिसच्या म्हणजे ओरिजिन पासून त्या साइडला प्लस आहे, या साइडला मायनस आहे. आपली काय चालली, निगेटिव्ह साइड डायरेक्शन वर चालली, म्हणून आपण काय घेतला, मायनस साइन घेतला. ठीक आहे. तर आता पहा, आता जनरली काय करू शकतो आपण, आपल्याला एवढं सांगायचं की रेडियल वेक्टर आणि टँजेन्शियल वेक्टर या दोघांमध्ये अँगल हा नेहमी कितीचा असतो, 90 डिग्रीचा असतो.
तर आता याचे आपल्याला जर दोन कंपोनंट घ्यायचे तर आपण काय सांगू शकतो, एक एक्स एक्सिसचा कंपोनंट काय आहे, v वेक्टर इज इक्वल टू मायनस v साइन थीटा i प्लस कॉस थीटा j, बरोबर. तर आपण जनरली काय सांगू शकतो, v वेक्टर इज इक्वल टू कॉमन काढून v जर कॉमन काढला तर मायनस साइन थीटा i प्लस कॉस थीटा j. आता हा काय झाला आपला एक अगेन एक कंपोनंट आला ज्याला आपण et युनिट वेक्टरनं डिनोट करायचं. ठीक आहे. तर आपण एक इथे v into et पाहिलं होतं आणि इथे आपण r into er पाहिलं होतं. आता जनरली काय करायचं, तो रेडियल युनिट वेक्टर होता, हा टॅन्जेन्शियल युनिट वेक्टर आहे. तर आता आपल्याला पाहायचं की ह्या दोन युनिट वेक्टर्स मध्ये जे अँगल आहे तो 90 डिग्रीचा असते. तर तो कसा आहे ते पहा. सिमिलरली आता काय करायचं, या दोन युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट फाइंड करायचा. पहा हा v चा आला, सिमिलरली आपला एक r चा आला होता, तो किती होता, r into er, बरोबर. तर er ची व्हॅल्यू किती होती, बेसिकली r cos थीटा i प्लस sin थीटा j. ठीक आहे. आता ह्या युनिट वेक्टरचं आणि ह्या युनिट वेक्टरचं काय करायचं, डॉट प्रोडक्ट करायचं. तर पहा डॉट प्रोडक्ट जनरली कसा करू शकतो आपण की er युनिट वेक्टर डॉट et युनिट वेक्टर इज इक्वल टू काय सांग, er cos थीटा i प्लस sin थीटा j इथपर्यंत आलं. सिमिलरली डॉट प्रोडक्ट कशाचा, याचा मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j इथपर्यंत आलं. आता तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल तर या दोन्ही साइड्स काय आहेत, एकमेकाला मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. तर cos थीटाचं sin थीटा सोबत होऊ शकते. तर क्रॉस डॉट प्रोडक्ट मध्ये काय आहे ते मायनस sin थीटा cos थीटा i प्लस sin थीटा cos थीटा j. तर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की ह्या दोन्ही पण साइड्स काय आहेत, एकमेकांसोबत सारख्या आहेत आणि ह्या दोघा काय होतात, एकमेकांसोबत कॅन्सल होतात. त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू काय आहे, 0. दोन युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट फाइंड केला जो की 0 आला. तर आपली एक प्रॉपर्टी आहे की जर दोन युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट, कोणत्या डॉट प्रोडक्ट वेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट 0 येत असेल तर एवढं समजायचं की त्या दोन वेक्टर्स मध्ये अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. बेसिक गोष्ट समजलं. त्याच्यामुळं रेडियल युनिट वेक्टर आणि टॅन्जेन्शियल युनिट वेक्टर या दोघांमध्ये अँगल कितीचा असतो, 90 डिग्रीचा. हे पुस्तकात डायरेक्ट दिलेलं आहे, आपण काय केलं, डिराइव्ह करून सांगितलं. तर लिहून घ्या. त्याला v आणि ऍक्सेलरेशनचा, लिनियर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहित असलाच पाहिजे. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट लिनियर ऍक्सेलरेशन, बरोबर. लिनियर ऍक्सेलरेशनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, a इज इक्वल टू dv/dt. सांगा d/dt ऑफ आपण काय लिहू शकतो, r ओमेगा मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j. आता काय करायचं, r ओमेगा आणि sin थीटा i प्लस cos थीटा j यांच्यात काय करायचं, आता जनरली काय करायचो, प्रोडक्ट रूल यूज करायचा. प्रोडक्ट रूल यूज मध्ये जनरली आपण काय करू शकतो, म्हणजे पहिली गोष्ट अशी राहिली d/dt ऑफ मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j इथपर्यंत केलं. सिमिलरली प्लस करून काय लिहायचं, आता एकदा ही गोष्ट अशी राहिली, याचं डेरिव्हेशन घेतलं. सेकंड टाइम काय करायचं, d/dt ऑफ r ओमेगा, ही गोष्ट अशी राहिली, ही गोष्ट अशी राहिली, ही अशी राहिल्यानंतर बेसिकली आपण काय करतो, याचा डेरिव्हेशन केला आणि ती गोष्ट अशी राहिली मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j. पाहिलं. आता मला सांगा, r ओमेगा जर आपण ऍक्सेलरेशन असाच्या असा राहू दिला आणि याच्यात आपण काय केलं होतं प्रिव्हियसली, पण डॉट प्रोडक्ट म्हणजे चेन रूल यूज केला होता. सिमिलरली इथं पण काय करायचं, चेन रूल यूज करायचा. म्हणजे d मायनस sin थीटा अपॉन d थीटा इंटू d थीटा बाय dt i प्लस काय आला आता d बाय d थीटा ऑफ cos थीटा इंटू d थीटा बाय dt इंटू j ही टर्म घेतली. प्लस एक गोष्ट लक्षात ठेवायची, r ओमेगा आपण फॉर्म्युला पाहिला होता, v इज इक्वल टू r ओमेगा. ते पाहू आपण कसं आलं, तुम्हाला बेसिकली 2च मिनिटात इथं सांगतो. तर पहा आपण काय सांगितलं होतं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट जेव्हा आपण फाइंड केली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा, थीटाचा बेसिकली फॉर्म्युला काय असतो की आर्क अपॉन रेडियस. थीटाचा फॉर्म्युला काय असतो, आर्क अपॉन रेडियस. आता पहा
थीटा इज इक्वल टू आर अपॉन रेडियस. म्हणजे आपण काय सांगितलं होतं हे बघा, एक असा सर्कल घेतला होता, आपण काय घेतला होता, एक इथं पार्टिकल घेतला होता, हा पार्टिकल याच्यासोबत थीटा अँगल तयार करतो बरोबर. तर आपण काय सांगितलं होतं की थीटा म्हणजे जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण फाइंड करतो तेव्हा तो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असताना सेंटर सोबत सेंटरच्या जवळ किती अँगल तयार करतो म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्याने किती आर्क डिस्टन्स कव्हर केलं डिवाइडेड बाय त्याची रेडियस किती होती. म्हणून आपण काय सांगतो डायरेक्ट लिहायचं असतं तर s इज इक्वल टू r इंटू थीटा. आता काय करायचं याला डिराइव्ह करायचं बाय विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे ds बाय dt इज इक्वल टू r d थीटा बाय dt. इथपर्यंत आलं. आता पहा ds बाय dt म्हणजे चेंज इन काय म्हणू शकतो आपण, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम बरोबर. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणल्यावर आपण काय सांगू शकतो, लिनियर मोशन म्हणजे v इज इक्वल टू r d थीटा बाय dt. आपण सांगितलं होतं अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय झालं r ओमेगा. काय आलं v इज इक्वल टू r ओमेगा. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की r ओमेगा आहे, त्या r ओमेगा तुम्ही काय लिहू शकता, बेसिकली dv बाय dt लिहू शकता. तर काय करतो मी सरळ सरळ त्याला dv बाय dt लिहितो. ही क्वांटिटी अशीच राहू द्यायची मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j. आलं इथपर्यंत. आता इथपर्यंत आलं तर आता बेसिकली काय करायचं, डबल r ओमेगा. आता मला सांगा मायनस sin थीटाचं डेरिव्हेशन cos थीटा मायनस लागलेलं आहे म्हणून काय झालं cos थीटा d थीटा बाय dt चं ओमेगा इंटू i प्लस cos थीटाचं मायनस sin थीटा इंटू ओमेगा j. आलं. आता पहा त्याच्यानंतर काय करायचं प्लस dv बाय dt आणि ही साइन अशीच्या अशी मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j. समजलं इथपर्यंत. आता काय करायचं बेसिकली पहा यातला ओमेगा ओमेगा कॉमन निघते, ओमेगा बाहेर काढून घेतला, मायनस ए कॉमन निघते, मायनस ए कॉमन काढला, मायनस ओमेगा स्क्वेअर आर बाहेर काढल्यानंतर काय जे उरलं cos थीटा i प्लस sin थीटा j प्लस dv बाय dt मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j. तर तुम्ही एक गोष्ट पाहिली होती की cos थीटा i प्लस sin थीटा j याला आपण जनरली काय म्हणतो होतो, रेडियल युनिट वेक्टर. याला काय म्हणतो होतो आपण, रेडियल युनिट वेक्टर. प्लस dv बाय dt आपण मायनस sin थीटा i प्लस cos थीटा j याला काय म्हणतो होतो, टँजेन्शियल युनिट वेक्टर फाइंड केला होता. पहा म्हणून काय सांगू शकतो आपण et. आता काय झालं er आणि et हे काय जस्ट आपल्याला डायरेक्शन सांगतात की सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन म्हणजे काय, सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन आणि हा झाला आपला टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. हा जो रेडियल किंवा सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन आहे हा सेंटर पासून अवे चालला म्हणजे पार्टिकल कडे चालला, आणि सेंट्रिपेटल फोर्स जो असतो तो काय होतो टुवर्ड द सेंटरच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे फोर्स सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन हे काय अपोजिट डायरेक्शन मध्ये, त्याच्यामुळे इथे साइन काय आला निगेटिव्ह. पण आपण जेव्हा जनरल मॅग्निट्यूड फाइंड करतो तेव्हा त्याचा बेसिकली फॉर्म्युला काय असतो ओमेगा स्क्वेअर आर. हे काय झालं आपलं रेडियल किंवा सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन. तर आपण एक गोष्ट पाहिली होती की v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस r. तो ओमेगा लिहू शकतो की v अपॉन r. तर बेसिकली काय लिहू शकतो आपण v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू r. r सोबत स्क्वेअर कटला उरला काय v स्क्वेअर अपॉन r. म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशनचा हा पण एक फॉर्म्युला आहे, सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशनचा हा पण एक फॉर्म्युला आहे बरोबर. आणि हा काय झाला रेडियल युनिट वेक्टर आपल्याला सांगते की त्या वेक्टरची डायरेक्शन कशी आहे बरोबर. सिमिलरली आपण काय करू शकतो et इज इक्वल टू आपण याला घेतलं तर आता जनरली dv बाय dt आहे. तर मला सांगा हा झाला आपला टँजेन्शियल ऍक्सिलरेशन, आणि टँजेन्शियल ऍक्सिलरेशन हे काय असते नेहमी अलोंग द टँजेंट असते. पहा et आलं तर et आल्यानंतर जनरली आपण काय लिहू शकतो dv बाय dt. आता मला सांगा v चा फॉर्म्युला ओमेगा क्रॉस r आहे. ओमेगा क्रॉस जर आपण लिहिलं तर d बाय dt ऑफ ओमेगा क्रॉस r. तर ओमेगा क्रॉस r जर आपण लिहिलं तर जनरली काय होते ओमेगा सोबत व्हॅल्यू फाइंड कर, d ओमेगा बाय dt काय येते d बाय dt ऑफ ओमेगा क्रॉस r केलं. d ओमेगा बाय dt चा फॉर्म्युला आपण काय सांगितला होता, d ओमेगा बाय dt चा आपण फॉर्म्युला सांगितला होता d बाय dt ऑफ अल्फा. म्हणजे जनरली काय आला आपलं टँजेन्शियल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू अल्फा क्रॉस r. म्हणजे हा पण एक फॉर्म्युला आला टँजेन्शियल ऍक्सिलरेशनचा, हा पण एक टँजेन्शियल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला आला. दोन सेंट्रिपेटल किंवा रेडियल ऍक्सिलरेशनचे फॉर्म्युले आले, सिमिलरली दोन आपले टँजेन्शियल ऍक्सिलरेशनचे फॉर्म्युले आले.
काय कोणते कोणते दोन फॉर्म्युले आले, एसीचा ओमेगा स्क्वेअर R1 आणि दुसरा कोणता आला आपला AC इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. टेंजेन्शियल ऍक्सेलरेशनचे पहिला AT इज इक्वल टू dV बाय dt आणि दुसरा आपला जो आला होता ET इज इक्वल टू अल्फा क्रॉस R. रेडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आपल्याला पार्टिकलची डायरेक्शन मेजर करण्यासाठी यूज होते आणि सिमिलरली जेव्हा आपण टेंजेन्शियल ऍक्सेलरेशनची करतो तेव्हा त्याचं काय होते, पार्टिकलची स्पीड मेजर करण्यासाठी त्याचा यूज होतो. एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक दुसरा असते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आता पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असते की जेव्हा एखादा पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सवर मूव्ह करतो तेव्हा त्याची स्पीड जी असते ती काय असते, कॉन्स्टंट स्पीड. स्पीड काय असते, एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्यायची, मी स्पीड कॉन्स्टंट म्हणालो. स्पीड कॉन्स्टंट म्हणजे काय असते, त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते, डायरेक्शन स्पीड तर नसतेच, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट. बरोबर. तर याचे एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही घड्याळाचे काटे पाहू शकता. घड्याळाचे काटे पाहू शकता. त्याच्यानंतर काय करू शकता तुम्ही, एखादा फॅन सुरू केला आणि एका पर्टिक्युलर टाइम नंतर 2 ते 3 सेकंदानंतर त्याची ओरिजिनल स्पीडवर आला तर तो कॉन्स्टंटली त्या स्पीडने काय करतो, मूव्ह करतो. बरोबर, सर्कम्फरन्सवर मूव्ह करतो. त्याच्यामुळे जनरली त्याची स्पीड काय असते, कॉन्स्टंट असते जेव्हा मूव्ह करतो तेव्हा. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण सांगायचं जे असतं ते काय असते, त्याची स्पीड चेंजेस कंटिन्युअसली. स्पीड चेंजेस म्हणजे मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड चेंजेस. आता मला सांगा, जनरली काय होतं, तुम्ही फॅनची गोष्ट घेतली तर आपण काय करू शकतो, फॅन जस्ट सुरू केला तर तो काय करतो, त्याच्या बेसिक गोष्टी म्हणजे एकदम सुरू जेव्हा होतो तेव्हा काय करतो, हळू 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 वाढत 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 त्याची काय होते, एक्स्ट्रीम पोझिशनवर जातो. बरोबर. सिमिलरली जेव्हा आपण फॅन बंद करतो तेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनवर हळू 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 करत करत काय होतो, कमी होतो. बरोबर. तर सिमिलरली हे काय झालं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जी स्पीड असते ती कॉन्स्टंट नसते, ती काय करते, कंटिन्युअसली व्हॅरी होत जाते. सिमिलरली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जी स्पीड असते ती काय असते, कॉन्स्टंट असते, म्हणजे तिची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते. आणि सर्क्युलर मोशन मध्ये करत असताना ऑब्जेक्ट नेहमी ऍक्सिलरेटेड असतो. का तर त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होत जाते, चेंजेस होत जाते. आता आज आपण पाहिले सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, त्यानंतर कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं, युनिट वेक्टर्स अलॉंग रेडियस अँड टँजेंट काय असतं, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की ह्या वेक्टर्सच्या अलॉंग मध्ये सेंट्रिपिटल रेडियल ऍक्सिलरेशन पाहिलं होतं आणि टँजेन्शियल ऍक्सिलरेशन पाहिलं होतं. इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण पाहिलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टॉपिक मध्ये. धन्यवाद.